बचत गटाच्या माध्यमातून महिला या वेगवेगळे व्यवसाय करत स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत। जेजुरी येथील सोनचाफा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत रोजगार निर्मिती करत आहेत। तर याच माध्यमातून विविध प्रकारची लोणची तयार करण्याचं काम करत असून प्रदर्शनामार्फत विक्री करण्याचं काम हे करतात। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। जेजुरीच्या आजूबाजूच्या वाडी वस्त्यांमध्ये पाहिलं की खूपच महिलांमध्ये कामं नाहीयेत। त्यामुळे मग आम्ही प्रेरणा स्वयंरोजगार संस्था म्हणून एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यामार्फत आम्ही महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळे गव्हर्नमेंटकडून क्लासेस उपलब्ध केले आणि त्याच्यातूनच मग मी आवळा आणि हळदीच्या लोणच्याचं प्रोडक्शन सुरू केलं। असे करून आम्ही ग्रुप मधल्या जेवढ्या काही 15-11 महिला आहोत त्या सगळ्या जणी वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सध्या कार्यान्वित आहोत। हे लोणचे ऍक्च्युली ओले हळद जे पूर्ण शरीराला शारीरिक आजकालच्या युगामध्ये फार धावपळीचं झालेलं आहे। त्यामुळे बऱ्याच लोकांना नाही का स्वतःच्या स्वास्थ्याकडे आणि तब्येतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही। त्या दृष्टीने आम्ही बेलफळाचा मुरब्बा, बांबू मुरब्बा, ओल्या हळदीची लोणची, त्याचप्रमाणे जी काही आरोग्यदायी जे काही फळ मिळेल आणि त्याचा उपभोग वर्षभर कसा घेता येईल याची जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही विदाऊट प्रिझर्वेटिव्ह कोणताही केमिकल न वापरता फक्त लिंबूचा वापर करून आम्ही ते सगळे पदार्थ बनवलेले आहेत। ह्याची विक्री मी आता सध्या कुठे दुकान वगैरे टाकलेलं नाहीये, पण मी फक्त एक्झिबिशन मार्फतच ह्याची विक्री करते आणि जे काही माझी माउथ पब्लिसिटी होईल त्या मार्फतच मी ह्याची विक्री केली जाते। एक्झिबिशन मध्ये माझा उद्योग आणि माझा व्यवसाय खूप छान प्रकारे चालला जातो। त्यामुळे ह्याची मागणी पण भरपूर वाढत आहे। म्हणजे घरी मला फोन करून सुद्धा लोक खूप मागणी करतात माझ्या लोणच्याची। परत बेलफळाला माझ्या खूप मागणी आलेली आहे। ऍक्च्युली मी क्लास घेण्याचं लोकांना, महिलांना, मुलींना मोफत क्लास देण्याचं काम करते। पार्लरवाली जशी मी गेल्या वर्षी जे पार्लरचे क्लास घेतले होते तर बऱ्याच महिलांनी, बऱ्याच मुलींनी स्वतःचा पार्लर घरगुती उद्योग सुरू केलेला आहे। फॅशन डिझायनिंग मध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळे क्लासेस घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि स्वतःचा व्यवसाय घरगुती सुरू करून ते आता सध्या स्वतःच्या उद्योग करून स्वतःचे पैसे कमवत आहेत। माझं जे बेलफळाचा जो उद्योग आहे तर माझं बेलफळ आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी पिकतं आणि जास्त प्रमाणात मला उद्योगासाठी मिळत नाही। मग मी ते एमपीतून मागवते आणि त्याच्यानंतर मग प्रोसेस करून त्याचा बेलफळाचा मुरब्बा करते की जो जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचवण्याचं काम पण एक्झिबिशन मधून फार चांगल्या रीतीने होतं। तसंच बांबू शूट पासून, बांबूचा लोकांना थोडासा एक उग्रसर वास येतो, पण बांबूचा सुद्धा एमिनो ऍसिड म्हणा किंवा विटॅमिन, प्रोटीन, एबीसी साठी सुद्धा खूप छान आहे। त्याचप्रमाणे माझे खडे मसाले सुद्धा मी विक्रीसाठी ठेवलेले आहेत। तर त्यासाठी जे ऑइलला काढलेली वेलची, लवंग, मिरी, दालचिनी हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे। साठी खूप फायदेशीर असून 60 रुपयापासून ते 250 रुपयापर्यंत याची विक्री केली जाते। यासोबत मसाले तयार करण्याचं काम करत असून गेली 6 वर्ष झालं दुबईमध्ये देखील लोणची आणि मसाले हे एक्सपोर्ट करत आहे। तर यामुळेच प्रदर्शनामध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो, अशा भावना देखील श्वेता कटफळकर यांनी व्यक्त केल्या। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।